हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया आई आणि बाबा रिटायर होत आहे त्याचा 15 फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू. शुभा यशवंतला विचारत असते की काय चाललं आहे तुमचं, का असे वागतायत. नानांचाही फोन आला होता, तुम्ही पत्त्यांचा डाव अर्धा खेळताच निघून आले म्हणे. काय चाललं आहे तुमच्या मनात. तेव्हा यशवंत बोलतो, उत्साह असं काय आहे राहिलं आहे माझ्या आयुष्यात. तेव्हा शुभा बोलते, अहो असं का बोलतायत. ते बोरथळी कुठे जात नाही आणि त्याचं घरही कुठे जात नाही. एक ना एक दिवस जाणारच आहोत ना आपण. तेव्हा यशवंत बोलतो, हेच उद्यावर ढकललेली कुठलीच कामं पूर्ण होत नसतात शुभा. आजवर तू हेच केलंस. नंतर जाऊ पण गेलो का आपण. आजवर आपण इथंच आहोत शुभा. बोरतळचं घर जरी तिथेच असलं ना तरी आपली वय वाढत चाललीच. आपण जोपर्यंत चालते फिरते आहोत ना तोपर्यंतच तिथे जाण्यात गंमत आहे. उद्याचं कोणी बघितलंय. न जाणू काहीतरी झालं तर. तेव्हा शुभा बोलते, अहो काहीतरीच काय बोलताय तुम्ही. व यशवंत बोलतो, उगाच तुम्हाला समजवू नकोस आणि खोटी आशा तर अजिबात दाखवू नकोस. मला या विषयावर बोलायचंच नाहीये, जा तू. तेव्हा शुभा बोलते, अहो तुम्हाला कळतं का, तुमच्या ह्या अशा वागण्यामुळे शमिकाला काय वाटेल. उद्या तिला वाटेल ती इथे राहायला आली म्हणून तुम्ही असं वागताय. व यशवंत बोलतो, हो आता माझ्याच घरात कसं वागायचं तेही शिकव मला. बाकीच्यांची मनं जपा पण माझ्या मनाचं काय ग. जाऊ दे सोड. शमिका हे बाहेर उभं राहून ऐकत असते आणि तिला खूप रडायला येतं. इकडे मकरंद बाहेर चालत असतो तेवढ्यात त्याच्याजवळ एक गाडी येऊन थांबते. तेव्हा मकरंद बोलतो, अरे क्या कर रहे हो आप. तेवढ्यात गाडीतून स्वीटीचा भाऊ शिवा आणि तिचे वडील उतरतात. तेव्हा स्वीटीचे वडील बोलतात, अरे डरते क्यों हो. तेव्हा मकरंद बोलतो, मी काही घाबरत वगैरे नाही तुम्हाला, आणि इथं का आलात, काम आहेत खूप मला. मकरंद जायला लागतो तेवढ्यात शिवा त्याला अडवतो. तेव्हा स्वीटीचे वडील बोलतात की बेटा हम तुम्हें मारने नहीं आए, मरे हुए को क्या मारना. व मकरंद बोलतो की काय म्हणायचंय तुम्हाला. तेव्हा स्वीटीचे वडील बोलतात, अब स्वीटी हमारी ना रही, अब तुमसे कैसी दुश्मनी. तेव्हा मकरंद बोलतो तो क्या आपने हमें अपना लिया है बाबूजी. तेव्हा स्वीटीचे वडील ओरडतात, बाबूजी मत कहो. तर स्वीटीचे वडील थोडे शांत आवाजात बोलतात, बेटा बाबूजी मत कहो मुझे. क्या है ना, स्वीटी ने हमारी मर्जी के खिलाफ तुमसे शादी की है, इसलिए ना तो तुम हमारे दामाद हो ना ही स्वीटी हमारी बेटी. तेव्हा मकरंद बोलतो, मग मला का अडवलं रस्त्यात. जाऊ द्या ना मला. हे बघा, तुम्ही स्वीटीला मुलगी मानत असाल नाहीतर नसाल, पण आमचं एकमेकांवरती प्रेम आहे आणि आमचं लग्नही झालंय. त्यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न केले ना तरी हे सत्य बदलणार नाही. स्वीटी पत्नी है मेरी. तेव्हा स्वीटीचे वडील बोलतात, भूल है बेटा तुम्हारी, स्वीटी जैसी बेटी किसी की भी नहीं हो सकती. तेव्हा मकरंद बोलतो, काय बोलताय, कळताय का तुम्हाला. स्वतःच्याच मुलीबद्दल एवढा घाणेरडा विचार करताना. तेव्हा स्वीटीचे वडील बोलतात, सच सबको कड़वा लगता है बेटा. स्वीटीचे वडील बोलतात, एक ना एक दिन तुम ही समझ जाओगे, तुम खुद अपनी आंखों से देखो. स्वीटीचे वडील जबरदस्ती मकरंदच्या हातात एक लेटर देतात. तेव्हा मकरंद विचारतो क्या आहे. तेव्हा स्वीटीचे वडील बोलतात की तुम खुद ही पढ़ लो, स्वीटी की असलियत है, अभी भी टाइम नहीं है, तुम खुद अभी भी संभाल सकते हो, और अगर जानकर भी नज़रअंदाज करना चाहते हो तो तुम्हारी मर्जी, मैं तो सिर्फ चेतावनी देने आया था, आखिर जिंदगी तुम्हारी फैसले तुम्हारे, मैं चलता हूँ. म्हणून ते दोघं तिथून निघून जातात. मकरंद रस्त्यावरच ते लेटर ओपन करतो आणि ते लेटर वाचतो. त्या लेटरमध्ये वाचल्यावर असं कळतंय की त्याच्यात स्वीटीचं दुसऱ्यावर कोणावर तरी प्रेम आहे आणि त्याच्यासाठी तिने ते लेटर लिहिलं होतं. ते शिवा त्याच्या वडिलांना बोलतो, आपने तो कमाल कर दिया पिताजी. तेव्हा स्वीटीचे वडील बोलतात की स्वीटी ने हमारे खिलाफ जाकर हमारे रिश्ते का अपमान किया है, अब उसका एक भी रिश्ता हम कामयाब नहीं होने देंगे. तेव्हा शिवा बोलतो, सही कहा आपने, अब इन दोनों के रिश्ते में तक्रार जरूर आएगी. इकडे सीमा ऑफिसला जात असते तेवढ्यात तिला घमंडे भेटायला येतात. तेव्हा सीमा बोलते, तुम्ही इथे. तेव्हा घमंडे बोलतो, अहो मॅडम तुमचा पगार झाला आहे ना, ते घ्यायला आलो होतो. तेव्हा सीमा बोलते, नाही झाला आहे अजून पगार. तेव्हा घमंडे बोलतो, सगळी माहिती काढूनच मी इथे आलो आहे, तुम्हाला मेसेज नाही आला का बँकेत पगार जमा झाल्याचा. सीमा मोबाईल बघते आणि बोलते, आलाय, आजच माझा पगार झाला आहे, थोडं थांबा ना, मी आलीच असते ना द्यायला. तेव्हा घमंडे बोलतो, मी आहे ना, तुम्ही कशाला त्रास घेतायत. बरं मला सांगा, तुम्ही कसे पैसे देतायत, चेक देताय, अमाऊंट देताय की डायरेक्ट बँकेत ट्रान्सफर करतायत. तेव्हा सीमा बोलते, अहो किती घाई करताय, मी काय कुठे पळून चालली का. तेव्हा घमंडे बोलतो, नाही शेवटी हा व्यवहार आहे ना, आणि आता तुमच्या सासूबाईंनी जबाबदारी दिली ना, पगार झाला की सगळे पैसे आमच्याकडे येणार. मग सीमा बोलते, घमंडे थोडं थांबा ना, मी उद्या देते तुम्हाला पैसे, असे अकाउंटला आले की लगेच बाहेर गेले की शुभ नसतं. सीमा बोलते, उद्या नक्की देईल मी, आधीच माझे वाईट दिवस चाललेत, त्यात आलेली लक्ष्मी एक दिवस तरी राहू द्या माझ्याकडे. तेव्हा घमंडे बोलतो, उद्या जर तुम्ही पैसे दिले नाहीत तर तुम्ही किती मोठ्या प्रॉब्लेममध्ये येणार माहिती आहे ना तुम्हाला, शेवटी तुमचं नशीब. आपली शुभा किचनमध्ये असते आणि तिला नाना फोनवर जे बोलतात ते सगळं आठवत असतं. यशवंत तिच्यासोबत जे बोलत असतं ते तिला आठवतं. तेवढ्यात स्वीटी तिथे येते आणि बोलते, आई. स्वीटी बोलते, सब्जी जल गई, आप कहाँ खोई थी. तेव्हा शुभा बोलते, थँक्यू बेटा. अरे असं कसं झालं. तेव्हा स्वीटी बोलते, ठीक है आई, पर क्या बात है. तेव्हा स्वीटी बोलते, आप कुछ छुपा रही है, बताइए क्या हुआ. आपका चेहरा देखकर समझ सकती हूँ मैं, आपके से मेरी मन
जान लेते हो एक दोस्त की तरह, वैसे आपका मन नहीं बताती मुझे. तेव्हा शुभा बोलते आता कसं सांगू तुला. तेव्हा स्वीटी बोलते एक दोस्त समझ कर बताइए. तुम्हारे बाबा है ना मुझ पर रुस गए. तेव्हा स्वीटी बोलते रुस गए मतलब. तेव्हा शुभा बोलते नाराज़ हो गए. मैं उनके साथ बोरथळ नहीं गई ना इसलिए. आता काय करूँ, रोज़ ना कुछ काम हो ही जाता है. तेव्हा स्वीटी बोलते इतनी सी बात. तेव्हा शुभा बोलते इतनी सी बात नहीं है. स्वीटी बोलते सब जानती हूँ, पता है मर्द ना ज़्यादा देर गुस्सा नहीं रह सकते. अब समझाओगी तो मान जाओगे. उनमें ना ये औरतों जैसे रुसने वाली स्किल नहीं होते. बस स्वीटी बोलते बाबा ज़्यादा दिनों के लिए इतना गुस्सा वाला नहीं रह सकते, नॉर्मल हो जाएंगे. मैं तो कहती हूँ आप जाइए ना 2-3 दिनों के लिए बोरथळ. शुभा बोलते बोरथळला. अगं मग इथे कसं होणार, अजून मकरंदची नोकरीही नाही आहे, तू अजून नवीन आहे, कसं होणार इथे. स्वीटी बोलते आई सब हो जाएगा, आपके बच्चे अब छोटे थोड़ी है ना, अब सब हो जाएगा, आप जाइए बस बाबा के साथ बोरथल. तेव्हा शुभा बोलते किती समजूतदार आहेस ग. सीमा नारडा सरांना पैसे देते. तेव्हा नारडा सर बोलतात पहिला हप्ता वेळेत दिल्याबद्दल मी धन्यवाद मिसेस किल्लेदार. सीमा बोलते ते ठीक आहे, पण इथून पुढे घमंड्यांना पाठवायची काही गरज नाही, मी स्वतः तुम्हाला हप्ते देत जाईल. तेव्हा नारडा सर बोलतात की ठीक आहे, तुम्ही जोपर्यंत वेळेत हप्ते देत नाही तोपर्यंत मी नाही पाठवणार कोणाला. तुम्ही वेळेत द्या, सगळं काम होईल. बसा. बरं तुम्ही काय घेणार, चहा कॉफी. तेव्हा घमंडे बोलतात मॅडम व्यवहार वेगळे आणि आपले रिलेशन वेगळे, घ्या तुम्ही चहा घ्या. तेव्हा घमंडे बोलतात नाही बाकी तुमची सासूबाई डॅशिंग आहे. एरवी तुम्ही हप्ते देतो म्हटले असते तर आमच्या नारडे सरांनी कधीच ऐकलं नसतं. तेव्हा नारडा सर बोलतात हां ही इज राईट. तेव्हा नारडा सर बोलतात तुमच्या सासूबाईंची 2 घरं आहेत म्हणे. नाही म्हणजे मुंबईत 2 घरं असणं म्हणजे इट्स नॉट जोक. तुमची सासू सासरे म्हणजे मालदार पार्टी दिसते. हा एक बंगला आणि दुसरा फ्लॅट आहे का कुठे. तेव्हा सीमा बोलते नाही हो, हे एकच घर मुंबईत आहे, दुसरं घर गावाकडे. तेव्हा घमंडे बोलतो अच्छा कुठलं गाव. तेव्हा सीमा बोलते बोरथळ. पण तुम्ही का विचारतायत. तेव्हा नारडा सर बोलतात अहो बिल्डर आहे मी मॅडम, प्रॉपर्टी कुठलीही असू देत आम्हाला इंटरेस्ट असतोच. तेव्हा सीमा ठीक आहे मी निघते, मला उशीर होतोय म्हणून निघून जाते. तेव्हा नारडा सर घमंडेंना बोलतात त्या बोरथळच्या घराची लवकरात लवकर माहिती काढा घमंडे, यावेळी थोडा वेगळा विचार करायला हवा. इकडे शमू तिच्या आईबाबांशी फोनवर बोलत असते. शमू बोलते की मी मस्त आहे पण मला तुमची खूप आठवण येते. तेव्हा शमूची आई बोलते की अगं सुरुवातीला तसं वाटणारच बेटा, नंतर तुला इतकं रुळून जाशील ना की तुला आमची आठवणसुद्धा येणार नाही. तेव्हा शमू बोलते ते इम्पॉसिबल आहे. तेव्हा शमूची आई तिथे कसं राहायचं काय राहायचं हे शमूला सांगत असते. तेव्हा शमू बोलते आई मी चंद्रपूरला येऊ का. तेव्हा तिची आई बोलते अगं तू कॉलेजसाठी तिथे राहिली आहेस ना. तेव्हा शमू बोलते नसू दे तिथे कॉलेज. परत शुभा आवाज येते ए शमिका अगं फोन चाललाय का तुझा. तेव्हा शमू बोलते हो आईचा. तेव्हा शुभा पण बोलते की पोचलेत का, दे माझ्याकडे फोन. आणि शुभा फोनवर बोलते. तेव्हा शुभा फोन ठेवून झाल्यावर बोलते शमूला अगं चल पानं घेतली, तुला जेवायलाच बोलवायला आले मी, भूक लागली असेल नाहीये. तेव्हा शुभा डायनिंग टेबलवर बोलते अगं हे काय. स्वीटीला विचारते अगं जेवणाची पानं मांडली होती ना, गेले कुठे. तेव्हा स्वीटी बोलते आई वो सब अपनी प्लेट्स लेके अपने रूम में चले गए. तेव्हा शुभा बोलते आपल्या आपल्या खोलीत गेले म्हणजे अगं आपण रोज एकत्र जेवतो अशी पद्धत आहे आपल्या घराची. तेव्हा स्वीटी बोलते हाँ लेकिन मकरंद को कॉल आया था, वो अपनी प्लेट लेकर रूम में चले गया और भाभी और भैया यहाँ आए थे और भाभी अंदर दोनों की प्लेट्स लेके गई. यहाँ पे कोई नहीं था इसलिए बाबा भी अपनी प्लेट लेकर अंदर चले गए. शुभा बोलते शमिका तू आधी खाली बस आणि जेवायला बस. तेव्हा शमू बोलते ओके नाही मावशी. तेव्हा शुभा बोलते ओके काय ओके बस खाली. सगळ्यांनी एकत्र जेवायचं ही पद्धत आहे आपल्या घरची. असं काय एक प्रत्येकाने आपल्या आपल्या प्लेटा घेऊन आपल्या आपल्या खोलीत जायचं हे त्या करायला काय हे हॉटेल आहे का रेस्टॉरंट. तेव्हा शुभा बोलते थांब मी बघते हा काय प्रकार आहे आणि तिथून चालली जाते. तेव्हा शमू बोलते वहिनी तुला पण मकरंद दादासोबत आतमध्ये जेवायला बसायचं असेल तर तू जा. तेव्हा स्वीटी बोलते अरे नहीं तुम क्या यहाँ अकेली बैठोगी. तेव्हा स्वीटी बोलते नहीं मैं खाना परोस देती हूँ और मकरंद को बुला के लाती हूँ. तेव्हा शुभा बोलते तेव्हा शमू बोलते नहीं मैं लेती हूँ. तेव्हा स्वीटी बोलते पक्का. तेव्हा इकडे रूममध्ये मकरंदला स्वीटीचे आई बाबा आणि भाऊ भेटलेले असतात आणि त्यांनी ते लेटर दिलं असतं. ते लेटर वाचलेलं सगळं आठवत असतं. स्वीटी तिथे येते आणि बोलते मकरंद क्या हुआ तुम यहाँ आके क्यों बैठे हो, चलो बाहर आई बुला रही है, साथ बैठ कर खाना खाते. तेव्हा मकरंद बोलतो नहीं मुझे भूख नहीं है. तेव्हा स्वीटी बोलते क्या हुआ मकरंद कोई टेंशन है परेशानी है. तेव्हा मकरंद बोलतो नहीं कुछ नहीं तुम जाओ खाना खा लो, मुझे अकेला छोड़ो. तेव्हा स्वीटी बोलते मकरंद बताओ ना क्या हुआ प्लीज़. तेव्हा मकरंद बोलतो तुम्हारे पिताजी मिले थे रास्ते में. तेव्हा स्वीटी बोलते क्या कहा उन्होंने, देखो तुम उनकी बातों का बुरा मत मानना, वो गुस्से में कुछ भी कह देते हैं, उन्हें तुमने कुछ किया तो नहीं ना, दिखाओ. तेव्हा मकरंद मागे हटतो आणि बोलतो मुझे कुछ नहीं हुआ है स्वीटी.
मकरंद मनात बोलतो, म्हटलं तर खूप काही झालंय, म्हटलं तर काहीच नाही, कसं सांगू तुला. स्वीटी बोलते, मकरंद बताओ ना क्या कहा उन्होंने. तेव्हा मकरंद बोलतो, तुम्हारे पिताजी अब भी तुमसे नाराज है, मतलब हम दोनों से नाराज है. तेव्हा स्वीटी बोलते, उसमें कौन सी नई बात है, मैं बहुत अच्छी तरह जानती हूँ उन्हें, इतनी जल्दी माफ़ नहीं करेंगे वो हमें, लेकिन तुम अपना मूड मत खराब करो, चलो सबके साथ बैठ के खाना खाते हैं चलो. तेव्हा मकरंद बोलतो, स्वीटी कहा ना मैंने, तू जा जेवून घे. आणि मकरंद उठून ठेवलेल्या जेवणाचा पाय पडतो आणि झोपून घेतो. तेव्हा समीर त्याच्या खोलीत जेवणाची ताटं बघून बोलतो की का आपण इथे का आलोय ताटं घेऊन. तेव्हा सीमा बोलते की कारण माझा अजिबात मूड नाही त्यांची तोंड बघायचा, आज माझ्या अर्ध्याचा पगार त्या नारडा बिडलाला देऊन आली मी. समीर बोलला की तसं ठरलं होतं ना, मग चिडचिड काय करतेस. तेव्हा सीमा बोलते, मग चिडचिड नको करू तर काय करू मी, महिनाभर मरमर काम करायचं आणि कष्टाचा पैसा त्याच्या घशात होतायचा, काय अर्थ आहे समीर. तेव्हा समीर बोलतो, बरोबर याला काय अर्थ आहे, याचा विचार आधी करायला पाहिजे होतास ना तू, तुला 100 वेळा मी सांगितलं, घाईघाईत कुठले निर्णय घ्यायचे नसतात, ते सगळे पैसे तू त्या टूरमध्ये घालवले असते तर ही वेळ आली नसती. तेव्हा सीमा बोलते, त्यापेक्षा त्याहून अर्धा पगार त्याला द्यायचा, त्या दिवशी आई तिथे आल्या नसत्या ना तर मी सगळं व्यवस्थित हँडल केलं असतं, पण नाही, त्यांनाच मध्ये मध्ये करायची हौस आहे. तेव्हा समीर बोलतो, काय तू आईला का मध्ये घेतेस. तेव्हा सीमा बोलते, मी नाही आणत, त्याच मध्ये येत आहेत, माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये येत असतात, त्यात त्या शमिकाला अडून ठेवले, अजून आधीच पैशांची अडचण, त्यात आणखी एक माणूस वाढलाय, तिचा खर्च आपण का करायचा समीर. तेव्हा समीर बोलतो, सीमा असा किती खर्च वाढणार आहे तिच्यामुळे. तेव्हा सीमा बोलते, तुला काय माहीत रे, लाडावलेली मुलगी आहे ती, तिला हे हवं ते हवं पाहिजे असतं, तिला हे कळत नाही की ती आश्रित आहे या घरात. तेव्हा समीर बोलतो, बहीण आहे ती माझी. तेव्हा सीमा बोलते, तू तिच्याच बाजूने बोल, पण अशी फुकटची माणसं पोसायला मला जमणार नाही, माझा पगार बंद केलाच आहे, आता बघ तूच काय ते. तेव्हा समीर मनात बोलतो, मी तरी काय आणि कसं बघू, माझ्याच हातात नोकरी नाही अजून, हे सगळं सीमाला कळलं तर काय होईल याची कल्पनाच करवत नाही मला. तेव्हा सीमा हातातलं ताट घेऊन बाहेर येते आणि बघते शमिका जेवत असते. तेव्हा सीमा शमिकाजवळ येते आणि बोलते, अरे वा जेवतेस तू, जेव जेव, अगदी पोट भरून जेव, फुकटचं मिळतंय ना, इथे आमच्या घशाखाली घास उतरत नाही, त्याचं तुला काय, तुला ना ऑफिसमध्ये मान मोडून काम करावं लागतं ना पैसे कमवावे लागतात, तुझं काय खायचं आणि निवांत झोपायचं, खायला काळ आणि भुईला भार, असं निर्लज्जपणे राहता कसं येतं ग. आणि सीमा शमूला निर्लज्ज बोलते आणि तिथेच एपिसोड संपतो.